मॉर्निंग मित्रांनो, आता सकाळचे वाजले ते 6:10 कमी आहेत आणि आपण निघालो आहे परत आपल्या आपण राईडला. आणि ही राईड पण अशीच एकदम रँडमली काय म्हणतात प्लॅन झाले. तर मी हळू बोलतो आहे कारण आता आजूबाजूचे सगळे झोपले ते. बट आता मला बाईकला कोल्ड स्टार्ट करायचं आहे, सो आता मी ते करतो. हे बाईक आपण रात्रीच तयार करून ठेवली होती, तर तिला जरा कोल्ड स्टार्ट वगैरे करून ठेवूया, म्हणजे प्रॉब्लेम नाही राहणार. या प्रकारे आता कोल्ड स्टार्ट केली, थोड्या वेळ अशी राहू दे. नमस्कार मित्रांनो, कशा आहे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सकाळचे एकदम चांगलेच असतात. आता आपण निघालो आहे एक नव्या राईडला आणि एक नवीन राईड तुम्हाला पुढे कळेलच आपण कुठं चाललो आहे. सो आता मी माझ्या मित्राला पिक करायला चाललो आहे आणि बघतोय की कॅमेरा अँगल बरोबर येतो आहे की नाही. आणि यावेळेस काय केलं आहे, एस जे कॅमचा जो काय म्हणतात कॅमेरा आहे, तुम्ही मिररमध्ये पाहू शकत असाल. तर त्या कॅमेऱ्याला मी माईक वगैरे तर नाही लावलं आहे, पण विदाऊट माईक टेस्ट करते कारण मागच्या वेळेस विदाऊट माईक आवाज चांगला आला होता. सो आता मी निघालो आहे, त्याला पिक करतो आणि मग का पुढं तुम्हाला जी ट्रिप आहे त्याची माहिती देतो. चल, सो मी माझ्या मित्राला आता पिक केले आणि इथून आपण पुढं प्रवास चालू केलेला आहे. सो पुढे आपण डायरेक्ट आता पुण्यात भेटूया, म्हणजेच नळ स्टॉपला भेटूया. सो आता सगळी आपली गँग इथं जमा झालेली आहे आणि इथून आपण निघतोय. सध्या आपण थांबलो होतो नळ स्टॉपला. काही अशी आपली गँग आहे, एकाने सिटी 100 आणली, त्याला बोललो होतो टाईम घेऊन ये आणि सिटी 100 आणली. हा बोला, काय म्हणतोय? हा कुठे जायचं बोले. आपल्या बाईकचं काय झालं, ABS काम करा ना. त्या ABSमुळं आपलं बॅक टायर जरा स्लिप करतोय, पुढचं ABS काम करतोय. मला वाटतं मागच्या रिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला. तर बघूया आता आपण पुण्यातून बाहेर पडू आणि मी रेकॉर्ड करतो गर्दीत रेकॉर्ड, कारण गर्दीत रेकॉर्ड करून काय उपयोग नाही. सो भेटूया पुण्याच्या बाहेर. सकाळ आपण बावधानमध्ये बघू शकतो की खूप सारे सायकलर आलेत आणि यार सायकलर्स म्हटलं ना खूप असे कठीण काम आहे. म्हणजे सायकलिंग मी स्वतः सायकल करतो तर मला माहिती आहे. हे लोक खूप म्हणजे असं बघा ना, स्पीड चढ वगैरे पण हे लोक कंटिन्यू सायकलिंग करतात. सही आहे. एरोप्लेन टॅन कधी आली होतं. आपण चाललो आहे मुळशीकडं. आय डोंट नो माझा आवाज येईल का नाही, प्रयत्न करतो जेवढा जोरात बोलता येईल तेवढा जोरात बोलायचं. चलो, अरे लेट जाणं आहे. रस्ता चुकलो होतो. हे जरा असं रिंग रोड झाल्यासारखं आहे ना, त्यामुळं रस्ता लवकर कळून येत नाही. ए डागो, हे पिरंग रोडचं जोगेश्वरी मिसळचं आहे. तिथं अशी शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली राजभद्रे सकट. आता आपण निघतो. आपल्या ट्रिपबद्दल बोल काहीतरी थोडं, आपले मनोगत व्यक्त कर. आम्ही सकाळी 6:30ला निघायचा प्रोग्राम केला होता, पण विषय असा झाला की मला ऑफिसमध्ये यायला लेट झालं. त्यामुळे मी 7 वाजता आम्ही मीटिंग पॉईंटला पोहोचलो, स्टॉप कर्वेनगरला, जोगेश्वरी मिसळला. जोगेश्वरी मिसळहून आता निघालो. साधारणतः किती 8 वाजले असते, साधारणतः 8:30 वाजले. साधारणतः 1 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो. साधारणतः 2:30 वाजता ते पोहोचायला 2:30 वाजता. याने सिटी 100 आखी काय ते तेल बाहेर आलेली गाडी घेऊन आलेलं आहे. फक्त घाटात कुठं बंद पडू दे मग सांगतो तुला. ते बघ 6:30ला बोलवलं होतं तू. ही गाडी कधी बंद पडणार नाही. या दोघांच्या गाड्या बंद पडत नाही, ही गाडी कधी बंद. हा, म्हणजे एवढ्या ॲडव्हान्स गाड्या बंद पडतील आणि ती अशी खवळी गाडी नाही बंद पडणार. म्हणजे पण मस्त गाणे ऐकत जाऊया आता.
भरलं पेट्रोल भरलं. हुकुम या ठिकाणून आपण निघलोय आता थोडंसं घाट सेक्शन लागून जाईल. घाट सेक्शन म्हणजे थोडंसंच आहे बट एन्जॉय करा. त्यानंतर टी ब्रेक. उलट फिरायला लागले. तर वेट करू यांचा यायचा. बघूया किती वेळ लागतो आता. त्यांनी आता 100-100 गाडी मारत आलेलो त्यामुळे थांबलं तर पाहिजे. अजून तरी आपल्याला घाट सेक्शन मेन म्हणजे ताम्हिणी घाटचा सेक्शन लागलेला नाही आहे. आणि आता आपण मुळशीच्या घाटांमध्ये पुढं तुम्ही जे लेफ्ट साईडला बघताल तर राईट साईडला बघताल तर इथं सगळं असं मुळशी लेक आहे. आणि आता हे लोक येत आहेत त्यासाठी मी जरा थांबलो आहे, वाट बघतो आहे. ऊन आहे पण थंडीचं मोसम असल्यामुळं गारवा पण तेवढंच आहे. हां आता हे लोक गेले आपल्याला पुढं. हे आलेले असतात असं शहरातून आणि यांना दगडं माहिती नसतात नाही का. दगडं काय ते ठोकत बसते तिथं, दगडं लाल दगड ठोकत बसते, त्यातून काय निघणार काय नाही काय माहिती. हे असे जरा असं ते माहिती नाही आहे की दगड माती यांच्याशी काही त्यांचा म्हणजे कॉन्टॅक्ट आलेला नसतो नाही का. तर तुम्हाला बोलत होतं बघा काही या ठिकाणचं बोलत होतं मी. अख्खी लेक आहे बघा, मुळशी लेक आहे म्हणू शकता तुम्ही. जरासं मला केअरफुली चालवावं लागेल कारण माझा बाईकचा ABSचा प्रॉब्लेम आहे. ABSने काय म्हणावं घोडे लावले म्हणा. मागच्या ब्रेक लागत नाही आहे म्हणजे मागं ABS काम करत नाही आहे. त्याचा सीन काय झाला आहे मे बी मी आता मध्ये चेंज केली. चेंज स्प्रॉकेट आणि चेंज केल्यामुळे मे बी त्यांच्या फिटिंग करताना ABSची रिंग बेंड झाली आहे त्यामुळे ABSचा प्रॉब्लेम दाखवतो आहे. बघूया कसं होतं आहे पुढं. तुम्ही घाट एन्जॉय या ठिकाणी मी माझ्या मित्राला सांगतो की माझं शूट कर. त्याला काही लक्षात येत नव्हतं. त्यानंतर त्याने आपला मोबाईल काढून शूट केलं आहे आणि आता ते मी पुढे क्लिप्स ॲड करतो. With you in the morning, I lean up to feel more alive. I want those eyes to never be lonely. Let's make this night